शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद साबळे. आपल्या MS गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये आपण लागण पिकाचं नियोजन करत असतोय. त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करून त्यामध्ये उत्पादकता चांगल्या पद्धतीचा घेण्याचा प्रयत्न करत असतोय. पण लागण पीक घेतल्याच्या नंतर आपण खोडव्या पिकाचं ज्यावेळी नियोजन करत असतोय त्यावेळी त्या नियोजनामध्ये कोणकोणत्या पद्धतीचं सायन्स आलं पाहिजे, शास्त्र आलं पाहिजे आणि टेक्निकल जे काही तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर जर आपण योग्य पद्धतीने त्या खोडवा पिकामध्ये जर केला तर आपली उत्पादकता ही अतिशय चांगल्या पद्धतीची येऊ शकते. ह्याच्या पाठीमागची कारणं काय आणि ह्याच्या पाठीमाग थोडंसं शास्त्र जर बघितलं आणि त्याच्यावरती थोडंसं सोल्युशन काढायचं असेल किंवा त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट करून आपण जर खोडव्या पिकाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने जर केलं तर शेतकरी मित्र, आपण जेवढं लागणीचं उत्पादन घेतोय त्यामध्ये आपण खोडव्याचं सुद्धा उत्पादन त्याच पद्धतीने घेऊ शकतोय. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे. हे तंत्रज्ञान आपल्याला काय सांगतंय? काही बेसिक गोष्टी सांगतोय शेतकरी मित्र. प्रत्येक गोष्टीचा एक जिनोम असतोय. हा जिनोम किंवा त्याचा जो काही DNA असतोय, आपण जर शुगरकेन फार्मिंग मध्ये वनस्पतीचा जर DNA थोडासा परीक्षण केलं, ह्या DNAचं किंवा त्याचा जिनोमचा जो काही थोडंसं परीक्षण केलं तर ही गवतवर्गीय वनस्पती आहे, बांबूवर्गीय वनस्पती आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी ह्या पिकाची उत्पादकता जवळपास संपत असते, म्हणजेच त्या ऊस पिकाची पक्वतेची अवस्था पूर्ण होते, कालावधी पूर्ण होतोय, अशा वेळेला त्याच्यामध्ये एक जेनेटिक गुणधर्म अशा पद्धतीचा तयार होतोय. आपला जी ही जमिनीच्या वरती ऊस वाढलेला आहे त्या वनस्पतीची कार्यक्षमता संपलेली आहे. त्याच्यामध्ये ब्रिक्सपोल जेवढा आपल्याला जेनेटिक त्याच्यामध्ये जे गुणधर्म असतात त्या पद्धतीने त्याचा ब्रिक्सपोल हा तयार झालेला असतोय आणि त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीचा सेन्स तयार होतोय, अशा पद्धतीचे एक सिस्टम तयार होते की नेक्स्ट जनरेशन आपल्याकडे डेव्हलप झाली पाहिजेत आणि पुढची पिढी तयार करण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडेसे बदल व्हायला चालू होतात. मग हे बदल काय काय होत असतात तर शेतकरी मित्र, ज्यावेळी आपल्या पिकाचं हार्वेस्टिंग व्हायचं असतंय त्याच्या आधी जमिनीमध्ये ह्याचे सुप्तावस्थेमध्ये जे कोंब असतात ते जनरेट व्हायला चालू होतात, जागे व्हायला चालू होतात. ह्यांना फक्त सूर्यप्रकाश मिळाला की हा जो जमिनीमधला सुप्तावस्थेमधला जो कोंब आहे त्याला थोडंसं एनर्जेटिक मटेरियल मिळालं, म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम अशा पद्धतीचं एक मटेरियल त्याला मिळालं तर ते मटेरियल वरती त्याची पुढची प्रक्रिया प्रोसेस चालू होते आणि ती वनस्पती दुसऱ्या पिढीला जन्माला घालते. ह्याचाच अर्थ आहे जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये जे कोंब असतात, आपलं पिकाचं हार्वेस्टिंग होत नाही तोपर्यंत जमिनीवरती सूर्यप्रकाश पडत नाही आणि जोपर्यंत जमिनीवरती सूर्यप्रकाश पडणार नाही तोपर्यंत ती वनस्पती जमिनीतून जे सुप्तावस्थेमध्ये कोंब आहेत ते बाहेर काढणार नाही. ह्याच्यामध्ये नेमकं काय होतंय, आपलं ज्यावेळी हार्वेस्टिंग होत असतंय अशा वेळेला ह्या जमिनीतल्या सुप्तावस्थेमध्ये असणाऱ्या कोंबांना एनर्जेटिक काहीतरी मिळालं पाहिजेत किंवा काही मूलद्रव्य त्याला मिळाली पाहिजेत तर ती झपाट्यानं वाढू शकतात. अशासाठी आपण ज्यावेळी पिकाचं हार्वेस्टिंग करायचं असतंय, मी काही मुद्दे सांगतोय, ज्यावेळी पिकाचं हार्वेस्टिंग करायचं असतंय त्याच्या आधी आपण जे शेवटचं पाणी ऊस पिकासाठी, लागण पिकासाठी जे शेवटचं पाणी देतोय, समजा आपला ऊस डिसेंबर महिन्यामध्ये तुटणारा असेल तर नोव्हेंबर महिन्यामध्ये एखाद दुसरं पाणी आपण देत असतोय आणि ते देत असते वेळी त्याला थोडंसं मटेरियल जर अधिकचं जर मिळालं तर ते जे कोंब असतात ते अतिशय तरारून बाहेर येण्याच्या अवस्थेमध्ये येतात. म्हणजेच ज्यावेळी तुमच्या पिकाचं हार्वेस्टिंग पुढच्या 1 महिन्यानंतर होतंय त्यावेळेला जमिनीमधले सुप्तावस्थेमध्ये जे कोंब असतात ते जलद तयार होतात आणि जमिनीच्या वरती ते यायच्या अवस्थेमध्ये असतात. अशा वेळेला तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग होत आहे. हे झालं तुमचं हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर हे फास्ट यायला चालू होतात. ह्याच्यासाठी एक एनर्जेटिक किंवा एक बूस्टर डोस म्हणून आपण हे खोडवा कल्चर तयार केलेलं आहे. हे खोडवा कल्चर तंत्रज्ञान नेमकं काय आहे, ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्ये आहेत ही थोडीशी समजून घ्यायची असतील आणि त्याचं तंत्रज्ञान आपल्याला जर वापरायचं असेल ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पाटपाण्याच्या माध्यमातून किंवा ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून हे जर कल्चर देता येत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही काय बदल केलेले आहेत किंवा हे जर द्यायचं असेल तर कशा पद्धतीने दिलं पाहिजे, शेतकऱ्यांनी सगळ्या बाजू समजून घेतल्या पाहिजेत
तर ह्याचा परिणाम तुम्हाला खोडव्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा दिसू शकतोय. पहिल्यांदा आपण बेसिक गोष्ट समजून घेऊ की त्याला काही ना काहीतरी मटेरियल हे बुस्टर डोस म्हणून लागत असते. आता हे का लागत असते ह्याच्या पाठीमागचं सुद्धा एक कारण, शास्त्रीय कारण सांगतो. पाटपाण्याचा शेतकरी असेल तर तो पाटपाण्याच्या माध्यमातून जे शेवटचा डोस देतोय, शेवटचा डोस म्हणजे त्याला सर्वसाधारण एक मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये आतमध्ये जाता येते, म्हणून तो त्या पद्धतीचा डोस त्या जमिनीमध्ये टाकत असतोय. हे झालं त्याच्यातलं अगदी शेवटचा डोस. म्हणजे जून महिन्याच्या अखेरपर्यंत जर आपण एक पावसाळी डोस किंवा मिरगी डोस म्हणून त्या जमिनीमध्ये आपण ह्या खोडव्या पिकासाठी दिलेला असेल, लागण पिकासाठी दिलेला असेल, तर लागण पिकामध्ये जो डोस दिलेला आहे तो आपला ऊस तुटाय कधी लागलेला आहे तर डिसेंबरच्या अखेरला तुटतोय. म्हणजे हा साधारण 6 ते 7 महिन्याचा कालावधी जर बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाटपाण्याच्या शेतकऱ्याला अन्नद्रव्य देता येत नाही. आणि हे दिल्याच्या नंतर, समजा हे आपण अन्नद्रव्य दिल्याच्या नंतर आपला हार्वेस्टिंग झालेला आहे, त्याच्यामध्ये पाचट व्यवस्थापन केलंय, बगला फोडलेले आहेत, खोडकी जमिनीलगत तासून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक बेसल डोस खोडव्या पिकासाठीचा टाकतोय. हे टाकल्याच्या नंतर मग ते पीक वाढायला चालू होत आहे. आपली एक कल्पना असते की अशा पद्धतीने जमिनीमध्ये काही ना काहीतरी त्या घटकाचा किंवा त्या मिनरल्सचा वापर त्या वनस्पतीला होत असेल. पण शेतकरी मित्र, एक रासायनिक खतांचे व्यवस्थापनामधला एक महत्वाचा मुद्दा येतोय. ज्यावेळी मी मार्केटमधून खतं आणतोय ती बांधावर नेऊन टाकतोय, तिथेच ती चांगल्या पद्धतीने मिक्स करतोय आणि आपण आपल्या जमिनीमध्ये टाकत असतोय. त्याचे एक सिस्टम असते किंवा त्याचे एक रसायनशास्त्र आहे की कोणतंही खत जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर ते गोळी फॉर्म मधलं असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असेल किंवा सेकंडरीचे न्यूट्रिएंट्स असतील, NPK असेल, जेही न्यूट्रिएंट्स तुम्ही जमिनीमध्ये देताय ते मिळण्यासाठी वनस्पतीला अगदी 4 दिवसापासून 45 दिवस लागतात. मग तुम्ही नायट्रोजन जर टाकत असाल तर तो 4-5व्या दिवशी त्या पिकाला मिळायला चालू होतोय. एखादा फॉस्फरस सारखा घटक असेल, तुम्ही DAP सारखं खत टाकलेलं असेल तर ते पिकाला मिळायला जवळपास 30 ते 45 दिवस जातात. 30 ते 45 दिवस का लागतात शेतकरी मित्र? कारण ते आपण जसंच्या तसं आणून टाकलेलं, त्याच्यावरती कोणतीही प्रोसेस केलेली नाही. आणि असं ज्यावेळी आपण फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल किंवा सेकंडरीचे न्यूट्रिएंट्स असतील, ही ज्यावेळी आपण जशीच्या तशी टाकतोय त्यावेळेला ती खतं मिळायला पुढचे 25 दिवसापासून 45 दिवस कालावधी लागतोय. म्हणजे जवळपास आपल्याला जानेवारी अखेरपर्यंत सुद्धा त्या वनस्पतीला कुठल्याही प्रकारचं मूलद्रव्य त्याच्यामध्ये भेटत नाही किंवा त्या जमिनीमधून त्याला मिळत नाही. ह्याचा थेट परिणाम तुमच्या खोडव्या पिकावरती होतोय. जून महिन्यामध्ये मी डोस टाकलेला आहे आणि त्याच जमिनीमधून मी खोडव्या पिकाचं व्यवस्थापन करतोय आणि जे मी डोसच्या रूपानं पहिला डोस दिलेला आहे तो सर्वसाधारण मी जानेवारीच्या 1-2 आठवड्यामध्ये टाकलेला आहे. तर तो पिकाला मिळायला जवळपास फेब्रुवारी अखेर येतोय. म्हणजे हा सर्वसाधारण सगळा जर कालावधी बघितला तर जवळपास 8 महिन्याच्या आसपास त्याला कोणतीही मूलद्रव्य, खनिज स्वरूपामध्ये जी आपण खतं टाकतोय ती खतं त्या पिकाला मिळत नाहीत. आणि ज्यावेळी मिळायला चालू होतात त्यावेळी ती थोडी स्लो रिलीज्ड खतं असतात. म्हणजे DAP सारखं जे खत आहे ते अतिशय 2-3, 2.5 महिने, 2 महिन्यापर्यंत ही थोडी ती पिकाला लागू व्हायला चालू होतात. ह्याच मध्ये आपलं एक थोडंसं गणित चुकतंय की रासायनिक खतांचे जे व्यवस्थापन असतंय ते जर आपल्याला योग्य पद्धतीनं करायचं असेल आणि खोडव्या पिकामध्ये अशा पद्धतीची एक सिस्टम आपण जर अप्लाय करायची असेल की आपल्याला एक बुस्टर डोस असेल किंवा एक प्रिव्हेंटिव्ह डोस म्हणून आपण जर त्या खोडव्या पिकासाठी जर दिला तर लागण पिकाचं हार्वेस्टिंग होत असते वेळी त्याच्या आधी हे 1 महिना आपल्याला वापरायचं आहे. हे वापरल्याच्यामुळं त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक रेजिस्टन्स तयार करताय किंवा त्या जमिनीमध्ये हे जे काय सुप्तावस्थेमध्ये कोंब असतात, तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग झालं की पुढच्या 1 महिन्याच्या आत सगळेच्या सगळे कोंब बाहेर निघतात. आणि तुम्ही जो डोस नंतरच्या टप्प्यामध्ये देताय तो सुद्धा एखाद्या सेंद्रिय खताबरोबर चिलेशन करून जर दिलं तर त्याचा सुद्धा रोल तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या जमिनीमध्ये प्ले करता येतोय आणि ते खत ताबडतोब तुमच्या पिकाला मिळू शकतंय. ह्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे. आपण हे खोडवा कल्चर एक तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत. ही ऑर्गॅनिक ऍसिड्स कोणकोणत्या पद्धतीचे असतात? जसं आपण गांडूळ खत वापरतोय, शेणखत वापरतोय, कंपोस्ट खत वापरतोय, लेंडी खत वापरतोय, कोंबड खत वापरतोय.
वेगवेगळ्या अखाद्य पेंडीयुक्त मटेरियल जे वापरतोय, ह्या सगळ्या सिस्टमच्या माध्यमातून जमिनीमध्ये जी ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होतात, ही जवळपास 55 ते 57 प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात. ह्याच्यामध्ये प्रकार जर बघितले, ह्या ऑर्गॅनिक ऍसिडचे जर प्रकार बघितले, तर जवळपास अतिशय चांगल्या पद्धतीची हे ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात. आणि तीच ऍसिड्स तुम्ही जे रासायनिक खत देताय त्याच्यामध्ये त्याचं चिलेशन करण्यासाठी रासायनिक खतांचा जेही वापर केला जातोय, ती मोबिलाइज करून पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी ही रासायनिक खतांचं चिलेशन किंवा त्याला एक ऑर्गॅनिक कोटिंग तयार करण्यासाठी ही ऑर्गॅनिक ऍसिड्स कामाला येत असतात. आणि त्याच पद्धतीचा आपण एक ऑर्गॅनिक ऍसिड्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. जवळपास एक 31 प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड्स आपण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये निकोटिनिक ऍसिड, पायरुविक ऍसिड, पॅन्टोथेनिक ऍसिड, फुल्विक ऍसिड, अमायनो ऍसिड, नॅफ्थेलिन ऍसिटिक ऍसिड, इंडॉल ब्युटरिक ऍसिड, ब्युटरिक ऍसिड, 6 ब्युटरिक ऍसिड, हेटेरॉक्झिन, बायोटीन, व्हिटॅमिन बी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड्सचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि ही ऑर्गॅनिक ऍसिड्स आपल्याला काय सांगतात की ज्या घटकाबरोबर ह्याचं चिलेशन करणार आहे ते घटक जर आपण आपल्या प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं चिलेशन करून जर वापरलं तर 100% आपल्या खोडव्या पिकाचा बूस्टर डोस ज्या शेतकऱ्यांना देता येऊ शकतोय. बूस्टर डोस म्हणजे तुमच्या लागण पिकाचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी 1 महिन्याच्या आसपास हे कल्चर दिलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटू शकतात. नसेल, आपल्याला त्या प्लॉटमध्ये जाता येत नसेल, एखाद्याला कसं होतंय की सभोवताली ऊस सगळा पडलेला असतोय आणि आपला चेंबर कुठेतरी अडचणीत असतोय आणि त्या ठिकाणी हे कल्चर 200 लिटरच्या पाण्यामध्ये हे तयार करायचं असतं आणि ते कल्चर आपल्याला तिथं ठेवता येत नाही. एखाद्याचा ठिबकचा सेट आहे पण तिथं सुद्धा ते पाणी आपल्याला देता येत नसेल तर 100% प्रॉब्लेम होऊ शकतोय. म्हणूनसाठी जे खोडव्या पिकाचं व्यवस्थापन आपण पहिल्या पाण्याबरोबर देत असतोय, मग त्याच्यामध्ये रासायनिक खतं जी देत असाल ती रासायनिक खतं द्यायची आहेत आणि जे पहिलं पाणी देतोय त्या पाण्याबरोबर हे कल्चर द्यायचं आहे. हे देत असतेवेळी ह्याची प्रोसेस काय आहे, पद्धत काय आहे हे सुद्धा समजलं पाहिजेत. आणि हे बनवायचं कसं, कारण ही एक महाराष्ट्रामधली एक वेगळ्या पद्धतीचं एक तंत्रज्ञान आहे की खोडव्या पिकाचं व्यवस्थापन शेतकऱ्यांना एक सुलभ पद्धतीनं किंवा सोप्या पद्धतीनं ते तंत्रज्ञान आत्मसात सुद्धा करता आलं पाहिजेत आणि त्याचा वापर सुद्धा करत असतेवेळी कार्यक्षम पद्धतीनं करता आला पाहिजेत. हा एक उद्देश ठेवून आपण काम करतोय. आणि हे काम करत असतेवेळी आपल्याला हे तंत्रज्ञान सुद्धा समजून घेतलं पाहिजे की माझ्याकडचं खोडव्याचं उत्पादन कमी काय येत आहे. जे सुप्तावस्थेमध्ये कोंब असतात त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीचे एक सिस्टम तयार होते की जमिनीतून जे खनिज स्वरूपामधलं जे खत असतं ते सुद्धा कमी कमी होत चाललं की तुमच्या जमिनीमध्ये अनावश्यक फंगसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतोय. आणि ज्यावेळी आपल्या पिकाचं हार्वेस्टिंग होतंय त्यावेळेला त्या पिकांच्या सानिध्यामध्ये फंगल इन्फेक्शन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. ज्या जमिनीमध्ये मूलद्रव्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्या जमिनीमध्ये फंगल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात दिसतंय. ज्या जमिनीमध्ये अशा पद्धतीचा बूस्टर डोस समजा आपण दिलेला असेल, प्रिव्हेंटिव्ह डोस किंवा बूस्टर डोस आपण आपल्या पिकाचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी दिलेला असेल, तर त्या जमिनीमध्ये तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा जो प्रॉब्लेम असतोय तो जवळपास 90% आपण टाळता येऊ शकतोय. म्हणजे त्याच्यामधून जे येणारे जे कोंब असतात ते झपाट्याने यायला चालू होतात आणि त्याच्यावरती फंगल इन्फेक्शनचा प्रभाव जवळपास पडत नाही. हे थोडंसं अशा पद्धतीनं खोडवा कल्चर काम करत आहे. आता शेतकरी मित्र, हे बनवायचं कसं आणि वापर त्याचा कसा करायचा, ह्याच्यामध्ये एक तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेला, वेगवेगळे प्रयोग त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून गेली 10 वर्ष आम्ही ते बनवत आहे. आणि 10 वर्षापासून ह्याचे ट्रायल एररवरती आपण काम केलं. महाराष्ट्रामध्ये मी मागच्या वर्षी जवळपास 2 ते 2,500 एकरवरती हे कल्चर दिलेलं आहे. हे दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांचे एक अशा पद्धतीचे रिझल्ट मिळाले की ह्याचं उत्पादन जवळपास लागण पिकाच्या जवळपास गेलेले आहेत. लागण पिकाच्या जवळपास गेलेले आहेत म्हणजेच आपण लागण पीक जेवढं घेतोय तिथपर्यंत आपल्याला घेता येऊ शकते उत्पादन. हे पूर्व हंगामी, हंगामी आणि सुरूची जी लागण शेतकरी करत असतात त्या ठिकाणी ह्या गोष्टी शक्य होतात. पण शेतकरी मित्र, आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, आडसाली हंगामामध्ये ज्यावेळी आपण नियोजन करतोय, आडसाली हंगामामध्ये ज्यावेळी आपण नियोजन करतोय त्यावेळेला नेमकं काय होतंय, आडसाली हंगामामधला कालावधी हा जवळपास 14 ते 16 महिन्याच्या आसपास राहतोय. आणि त्याच उत्पादनामध्ये आपण खोडव्याचं पीक जर बघत असाल तर खोडव्याचं पीक आपल्याला कमी मात्रेमध्ये मिळतंय. त्याच्यामध्ये पक्वतेचा कालावधी अगदी 10 ते 12 महिन्यामध्ये त्याचा कंप्लीट होऊन जातोय. आणि त्याच्यामध्ये एक ह्या वनस्पतीची एक खासियत अशा पद्धतीची आहे की ते महिन्याला साधारण 2.5 ते 3 कांड बाहेर काढत आहे.
मग त्या हिशोबाने आपण जर बघितलं तर सर्वसाधारण एक 20 ते 25 कांडीवरती हा खोडव्याचा ऊस सर्वसाधारण 12 महिन्यामध्ये तयार होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला कालावधी तुमच्याकडे जास्त असायला पाहिजेत. सर्वसाधारण थंडीचा हंगाम चालू झाला की त्याच्यामध्ये पक्वतेची अवस्था कंप्लीट होऊन जाते आणि त्या ठिकाणी तुमची वाढीची जी अवस्था असते ती संपून जाते. अशाच वेळेला त्याच्यामध्ये ब्रिक्सपोल चालू होतोय आणि हा ब्रिक्सपोल तुमच्या जमिनीतून जे सुप्तावस्थेमध्ये कोंब असतात ते जनरेट करण्यासाठी ते त्याच्यानंतरची जी ताकद आहे ती लावत असते. म्हणजे ही सिस्टम झाली. तर ह्या सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला हे खोडवा कल्चर तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर करायचा असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती करतोय की हे खोडवा कल्चर वापरण्याच्या पद्धती आहेत, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये करायचा असेल आणि शुगरकेन फार्मिंगमध्ये जर करायचा असेल तर शेतकरी मित्र हे तंत्रज्ञान थोडंसं समजून घ्या आणि हे तयार कसं करायचं, बनवायचं कसं हे सुद्धा समजून घ्या. शेतकरी मित्र, आपल्याकडे एक 200 लिटरचा ड्रम असला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते मी सांगतोय. 25 किलो अमोनियम सल्फेट असले पाहिजेत. त्याच्यामध्ये अमोनिकल बेस मधला नत्र आहे आणि सल्फर आहे. त्याचबरोबर झिंक सल्फेट 5 किलो घ्यायचा आहे, फेरस सल्फेट 5 किलो घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो घ्यायचा आहे. हे पूर्ण सगळं ड्रम मध्ये टाकायचं आहे. पूर्ण ते काठीने द्रावण हलवून घ्यायचं आहे, पूर्ण ते पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आणि हे खोडवा कल्चर जे आहे हे 2 लिटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे 2 लिटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर ते पुन्हा द्रावण एकजीव करायचं आहे, काठीनं हलवून ढवळून घ्यायचं आहे आणि फक्त दररोज ह्याची दिवसातून एक वेळेला ढवळणी झाली पाहिजे. त्याचं चिलेशन जे काय आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि चिलेशन झाल्याच्या नंतर एक 5 ते 8 दिवस ह्याच्यासाठी लागतात. 5 दिवसापासून 8 दिवसापर्यंत किंवा 8 दिवसानंतर पुढे हे कल्चर आपण वर्षभर वापरू शकतोय. फक्त सुरुवातीच्या फेजमध्ये त्या पिकाची रिक्वायरमेंट इतकी मोठ्या प्रमाणात असते की हे सगळं जे काय अन्नद्रव्य मी सांगितलेलं आहे ते पूर्णपणे चिलेट होत आहे, त्याला एक ऑर्गॅनिक कोटिंग तयार होत आहे आणि कोणताही रासायनिक जे काय खनिज आपण टाकतोय जमिनीमध्ये किंवा रासायनिक खतं जी आपण चिलेट करून टाकतोय ती खतं जमिनीमध्ये कोणत्याही अभिक्रिया करण्यापासून बचावल्या जातात. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन अशा पद्धतीच्या रासायनिक अभिक्रिया होत नाहीत. त्याला एक फायबर ऑप्टिकल बँड तयार होत आहे, त्याला एक ऑर्गॅनिक कोटिंग तयार होत आहे, त्यामधून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पास होत नाही. त्यामुळे हे खत सगळ्याच्या सगळं पिकाच्याकडून अपटेक केलं जात आहे. म्हणजे ही तंत्रज्ञानाची जी जमेची बाजू आहे ही अशा पद्धतीची आहे. 200 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट 25 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो हे सगळं जे काही घटक आहेत ते त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. पूर्ण द्रावण ते हलवून घ्यायचं आहे. 2 लिटर खोडवा कल्चर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. पुन्हा एक वेळेला ते द्रावण हलवायचं. दररोज त्याची दिवसातून एक वेळेला त्याची ढवळणी झाली पाहिजे. अशा पद्धतीने हे कल्चर बनवायचं आहे. आता आपल्याला हे द्यायचं आहे. आपल्याकडे ठिबक असेल तर ठिबकच्या माध्यमातून हे कल्चर द्यायचं आहे. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह डोस किंवा बूस्टर डोस आपल्याकडे पिकाचं हार्वेस्टिंग डिसेंबर महिन्यामध्ये होणार असेल तर तुम्ही ज्यावेळी शेवटचं पाणी म्हणून देताय त्यावेळेला हे कल्चर जर अशा पद्धतीने तुम्ही ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून दिलं तर 100% ह्याचे रिझल्ट अफलातून आहेत. आता पाटपाण्याच्या शेतकऱ्याने काय करायचं आहे, हे सगळं कल्चर तुम्ही तुमच्या चेंबर जवळ करून ठेवायचं आहे. तुम्ही ज्यावेळी शेवटचं पाणी आपण आपल्या लागण पिकासाठी देत असतोय आणि पुढं खोडव्या पिकाचं नियोजन करायचं असतंय त्यावेळेला एक सरी आड हे कल्चर आपण द्यायचं आहे. मग समजा 200 लिटर कल्चरमध्ये समजा अशा पद्धतीचे 20 सऱ्या असतील तर ते 10 सरीला आपण कल्चर द्यायचं आहे. तर हे देत असते वेळी तुमच्याकडे सर्वसाधारण एका सरीला ते 20 लिटर येते. त्या पद्धतीने ते कल्चर तुमच्या प्लॉटला द्यायचं आणि 1 महिन्यानंतर त्या पिकाचं हार्वेस्टिंग करायचं. ह्याच्यामुळे फायदे काय काय होऊ शकतात. शेतकरी मित्र, बऱ्याच मोठ्या पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा अनुभव आहे की आपलं ऊस पिकाचं ज्यावेळी हार्वेस्टिंग होत आहे आणि जे जमिनीमधून नंतरच्या टप्प्यामध्ये 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये जे कोंब येत असतात त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिशियन्सी दिसत असतात. मग त्याच्यामध्ये पानं पिवळी पडणे, पांढरी पडणे किंवा त्याला जे कोंब येणारे असतात ते जाडीला कमी असतात, अशक्त असतात आणि त्यामध्ये आपल्याला ही उत्पादकता अशा पद्धतीची सुरुवातीला दिसत असते की रोगराईचं प्रमाण सुद्धा भरपूर असतंय. आणि ह्या डेफिशियन्सी कव्हर करण्यासाठी आपल्याला जमिनीमधून सुद्धा काही खतं दिली पाहिजेत ताबडतोब आणि फवारणीच्या माध्यमातून सुद्धा ह्या सिस्टम आपल्याला अप्लाय कराव्या लागतात.
तर ह्या सुरुवातीच्या फेजमध्ये पहिल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या डेफिशियन्सी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. क्वचित कुठेतरी जर दिसत असतील तर 4 ते 5% आसपास ते दिसतात, ह्याच्यापेक्षा ती जास्त दिसत नाहीत. ह्याचा सरळ अर्थ आहे की हे सगळे जे काय बॉन्ड आपण तयार करतोय त्याचं चिलेशन करतोय आणि चिलेशनच्या माध्यमातून हे कल्चर दिल्याच्या नंतर त्याचा वापर आपण कार्यक्षम पद्धतीने केलेला आहे. सगळं कल्चर जे आहे ते आपल्या प्लॉटमध्ये गेलेलं असतंय आणि त्याचा इतका चांगल्या पद्धतीने परिणाम होतोय की सगळे घटक चिलेट फॉर्म मध्ये गेल्यामुळं ते पीक जे खोडव्या पिकाचं पीक असतंय, म्हणजे खोडव्याचं जे पीक असतंय, येणारं जे पीक असतंय, त्यांच्या ज्या पांढऱ्या मुळ्या असतात त्या सुद्धा पट बाहेर काढल्या जातात. त्यामुळं त्याचं एक न्यूट्रिशनल मॅनेजमेंट अतिशय हाय क्वालिटीचं तयार होत जात आहे. त्यामुळे ते अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात खेचून घेते आणि पिकावरती जी नंतरच्या टप्प्यामध्ये येणारी डेफिशियन्सी असते ती पूर्णपणे नष्ट केली जाते किंवा ती कमी केली जाते. आणि याचा परिणाम काय होतोय की तुमचे जे कोंब येणारे असतात ते सुदृढ येतात, जोमदार येतात, जाडीला चांगले येतात आणि कोणत्याही अन्नद्रव्याची डेफिशियन्सी त्याच्यावरती दिसत नाही. आणि हाच प्रकार तुम्ही लागणीमध्ये अशा पद्धतीचं सिस्टम केलेलं असतंय की एक सुरुवातीपासून त्याला ड्रिंचिंग असेल किंवा वेगवेगळ्या ज्या फवारण्या असतील ह्या सर्वसाधारण 45 दिवसापासून त्याच्या फॉलोअप करायच्या. 1, 2 ते 3 फवारण्या जर अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर मॅनेज केल्या तर 100% खोडव्या पिकाचं जे उत्पादन आहे तुमचं जर समजा लागणीचं उत्पादन एक 60 टनापर्यंत येत असेल तर हे जवळपास 50 ते 55 टनापर्यंत आलंच पाहिजेत. अशा पद्धतीचं हे खोडवा कल्चर तंत्रज्ञान आहे. आता हे शेतकरी मित्र ज्या शेतकऱ्यांना हे कल्चर पाहिजे असेल त्यांनी ते डिमांड कसं करायचं, मागणी कशी करायची. शेतकरी मित्र जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ह्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुम्ही तुमची जी काय रिक्वायरमेंट आहे तुम्ही प्लेस करू शकता, डिमांड करू शकता आणि आम्ही हे कुरिअरच्या माध्यमातून, पोस्टलच्या माध्यमातून किंवा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून हे तुम्हाला महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही ते प्रोव्हाइड करतोय. ह्या संधीचा शेतकरी मित्र लाभ घ्या आणि हे जे काही खोडवा कल्चर तंत्रज्ञान आहे ह्याचे 1-2-3 एपिसोड तयार करतोय. याचं एक न्यूट्रिशनल मॅनेजमेंट कशा पद्धतीचं असलं पाहिजेत आणि त्याचबरोबर आपण जे वेगवेगळ्या पद्धतीची जे हार्मोन्स खोडव्या पिकावरती वापरत असतोय त्याचं एक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एक बेसिक तंत्रज्ञान माहिती असलं पाहिजे की खोडव्या पिकामध्ये अशा पद्धतीच्या फॅकल्टी आपण जर वापरत गेलो तर भविष्यामध्ये AI टेक्नॉलॉजी येते. शेतकरी मित्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी ह्या शुगर केन फार्मिंग मध्ये मोठ्या प्रमाणात येऊ घातलेली आहे. त्याच्यामध्ये हे तंत्रज्ञान जे आहे ते तुम्ही ठिबकच्या माध्यमातून जर ऍप्लिकेबल केलं तर ह्याच्यापेक्षा पुढे तुमचं उत्पादन घेता येऊ शकतं आणि त्याच माध्यमातून आपलं जे काय आर्थिक इकॉनॉमिकल कंडिशन बिघडलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची प्रगती सुद्धा करता येऊ शकते. आणि हे जे तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानाचं एक बेसिक फॉर्म्युलेशन आपण तयार केलेलं आहे की शेतकऱ्याने ह्याचा वापर जर एक वेळेला जर केला तर तुमचं वर्षभराच्या शेड्यूलमध्ये जी ही तुमची प्रॅक्टिस असते त्यामध्ये आपण अजून एक प्रोडक्ट तयार केलेला आहे की चिलेशन कल्चर बनवलेला आहे. रासायनिक खतांचं चिलेशन जो शेतकरी योग्य पद्धतीने करतोय आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने करतोय त्या शेतकऱ्याचं उत्पादन शेतकरी मित्र 100% वाढू शकतंय. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये ज्या नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहेत त्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला पाहिजे. आपण जर पारंपरिक पद्धतीने जर शेती करायची आणि त्याच्यामधून उत्पादकता जास्त घ्यायची असेल तर ह्या गोष्टी शक्य होत नाहीत. ह्याच्या पाठीमागची कारणं जर बघितली तर आपल्याला हे तंत्रज्ञानच माहिती पडत नाही. हे नेमकं तंत्रज्ञान ठराविक लोक जिथेपर्यंत हे व्हिडिओ बघतात तिथेपर्यंत ते समजतंय, त्याच्या पुढे ते शेतकऱ्यांना समजत पण नाही किंवा ते तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कधीच येत नाही. किंवा महाराष्ट्र शासनाच्या अशा पद्धतीच्या एक टेक्नॉलॉजी सुद्धा नाहीत की एखादा तुमचा कृषी सहाय्यक तुमच्या बांधावरती येईल आणि तुम्हाला ती टेक्नॉलॉजी देईल. असं महाराष्ट्रामध्ये कधीही घडलेलं नाही, ते इथून पुढे घडणार पण नाही. पण शेतकरी मित्र हे जे काही मी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही टेक्निकल बाजू तुमच्या समोर मांडतोय त्या मांडत असते वेळी त्याच्या पाठीमागचं थोडंसं शास्त्र पण समजून घेतलं पाहिजेत, त्याच्या पाठीमागचं थोडंसं सायन्स पण समजून घेतलं पाहिजेत. आणि ह्या तंत्रज्ञानावरती आधारित आपल्याला जर शुगरकेन फार्मिंगची टेक्नॉलॉजी करायची असेल आणि त्याच्यामधून उत्पादकता जर वाढवायची असेल तर अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर शेतकरी मित्र 100% करायला शिका, जेणेकरून तुमचं जे काय आर्थिक इकॉनॉमिकल कंडिशन सुद्धा जी बिघडलेली आहे त्याच्यामध्ये उत्पादकता कमी येत असल्यामुळं, तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळं हे आपल्याकडचं उत्पादन कमी येत आहे. आपल्याकडचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर MS गुरु शुगरकेन फार्मिंग जी काय टेक्नॉलॉजी आपण सादर करतोय महाराष्ट्रासमोर त्या तंत्रज्ञानाचा वापर हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केला पाहिजे. आणि ते तंत्रज्ञान जे नेमकं आहे त्याचा वापर सुद्धा कार्यक्षम पद्धतीने आपण आपल्या प्लॉटमध्ये करून आपलं थोडंसं आर्थिक गणित सुदृढ करण्याचं किंवा ते थोडंसं कमकुवत जे आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील असलं पाहिजे.
शेतकरी मित्र, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा. हे जे काही टेक्निकल माहिती देतोय ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे मित्र, आणि ते शेअर पण करत चला. आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्र. धन्यवाद.